मित्रांनो, व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 10 वर्षे आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 12 होते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती? सिंधुदुर्ग चालकला प्रश्न विचारला आहे. ऑप्शन दिले 22 वर्ष, 25 वर्ष, 62 वर्ष आणि 52 वर्ष. आता याला तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये आता यापुढे ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडवायचं आहे तेही तुम्ही व्यवस्थित बघा. 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती दिलेले? 10 वर्ष. तुम्ही यांचा गुणाकार कराल, बरोबर. 20 गुणिले 10 किती येईल? 200. क्लिअर झालं? पुढे त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले. 20 विद्यार्थी होते, आता वर्ग शिक्षक मिळून किती झालेले? 21. वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी किती होते? 12 वर्ष. किती होते? 12 वर्ष. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? गुणाकार करून घ्या. 12 1 12 2 हातच्याला आलं 1, 12 2 24 आणि 1 25. बरोबर. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 252 मधून 200 वजा करा. 252 मधून जर 200 वजा केले तर किती राहतात? 52. 52 वर्षे काय आलेले? 52 वर्ष शिक्षकाचे वय आलेले. काय आलेले? शिक्षकाचे वय. पण या ठिकाणी कॅल्क्युलेशन हे सोपं होतं, म्हणून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जवळपास 20 ते 25 सेकंदामध्ये काढू शकता. पण ज्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन लंबी दिलेली असेल, आपण पुढे बघू, एक प्रश्न आहे त्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप मोठी आहे. पॉईंटमधील जर संख्या राहिली या ठिकाणी 20.25, 21.7 वगैरे, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन लंबी होऊन जाते. 3 संख्यांचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर त्या ठिकाणी हा प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. ती ट्रिक मी तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित बघून घ्या. काय करायचं आहे तुम्हाला? सर्वात अगोदर 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती दिलेले? 10 वर्ष. 10 वर्ष या ठिकाणी लिहून घ्या. क्लिअर? त्यानंतर काय सांगितलेलं आहे? 20 विद्यार्थ्यांमध्ये वर्ग शिक्षक आल्यामुळे किती झाले? टोटल 21 झाले. बरोबर. सरासरी कितीने वाढ झालेली? सरासरी 2ने वाढ झालेली. अगोदर 10 सरासरी होती, आता 12 सरासरी झालेली. 2ने काय झालेली? वाढ. गुणिले 2 करा. 21 दुनी किती होतात? 42. 42 यामध्ये प्लस करा. 10 आणि 42 किती होतात? 52. 52 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न किंवा याच्या रिलेटेड प्रश्न जवळपास 7 ते 8 सेकंदामध्ये सोडवू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल आणि खाकी पॉईंट चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी पुढे जे असेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये खाकी पॉईंट चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच चालू होते, तीही पूर्णतः फ्री. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. अजित वाडेकर याला 5 विषयात 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले, तर अजितला सरासरी किती गुण मिळाले? गोंदे चालकला प्रश्न आहे. ऑप्शन दिले 74, 72, 73 आणि 75. या प्रश्नामध्ये आपल्याला सरासरी चॅप्टर एकाच फॉर्म्युलावरती आहे, सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक. आता या ठिकाणी आपल्याला जेही घटक दिलेले, जे 5 विषय दिलेले, 5 किंवा 6 विषय वगैरे 5 विषय दिलेले, त्यांची बेरीज करायची, भागीला 5 घ्यायची. काय काय दिलेलं या ठिकाणी? 80 गुण एका विषयामध्ये पडलेले, 68, 82 गुण मिळालेले, 56 आणि 74. बेरीज करून घ्या. 4 आणि 6 10 आणि 2 12, 12 आणि 8 किती होतात? 20. 20 आणि 0 20च होतो. 0 हातच्याला आले 2. 2 आणि 7 9, 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 आणि 6 28, 28 आणि 8 किती होतात? 36. 36 या ठिकाणी लिहितो. यांची बेरीज किती आलेली? 360. सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक. 5 भागीला येतील, भाग द्या. 5 1 5, 5 7 35, राहिला 1, 5 2 10. 72 काय आलेली? त्यांची सरासरी, त्याला जे गुण मिळालेले होते त्याची सरासरी 72 आलेली. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. आता पुढे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. आदित्यचे 6 विषयांची सरासरी 68 आहे, त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 60 आहे आणि शेवटच्या 2 विषयांची सरासरी 65 आहे, तर आदित्यला 4थ्या विषयात किती गुण मिळाले? ऑप्शन दिले 88, 95, 98 आणि 90. मित्रांनो, या प्रश्नांमध्ये कमीत कमी 2 ते 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आपल्याला 6 विषयांची सरासरी दिलेली आणि पहिल्या 3 आणि अजून शेवटच्या 2 विषयांची म्हणजे टोटल 5 विषयांची सरासरी दिलेली आहे आणि 6 विषयांची अगोदर देऊन ठेवलेली.
काही प्रश्नांमध्ये तुम्हाला 7 दिवसांची सरासरी दिलेली जाते आणि पहिल्या 4 आणि शेवटचे 4 अशा 8 दिवसांची टोटल विचारली जाते. प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल काय सांगितलं आता या ठिकाणी बघा. आणि या प्रश्नाला कॅल्क्युलेशन करून तुम्ही सोडवत असाल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तर तुम्हाला आता यापुढे ट्रिकनुसार हा प्रश्न सोडवायचा आहे, तेही आपण या ठिकाणी बघू. 6 विषयांची सरासरी 68 दिलेली, बरोबर. त्यानंतर पहिल्या 3 विषयांची सरासरी आपल्याला 60 दिलेली आहे आणि शेवटच्या 2 विषयांची सरासरी आपल्याला 65 दिलेली. 100% तुम्ही या प्रश्नाला या पद्धतीने सोडवत असाल. 6 गुणिले 68 जेही या ठिकाणी उत्तर येईल, त्यानंतर तुम्ही 3 गुणिले 60 2 गुणिले 65 यांची बेरीज करून या संख्येला या संख्येतून वजा करून तुम्हाला जी संख्या राहील ते तुमचं उत्तर राहील. याच पद्धतीने तुम्ही सोडवत असाल. आपणही त्या पद्धतीने सोडू आणि ट्रिकनुसारही या प्रश्नाला बघू. आणि आपण पहिला प्रश्न असाच बघतोय की ज्याला आपण तुम्ही ज्या पद्धतीने सोडवतात किंवा बरेच मुलं ज्या पद्धतीने सोडवतात त्या पद्धतीने आणि ट्रिकनुसार बघत आहोत. पण यापुढे जर अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला तर आपण त्याला फक्त आणि फक्त ट्रिकनुसार अभ्यासणार आहोत. गुणाकार करून घ्या. 6 8 48 8 हातच्याला आले 4, 6 6 36 आणि 4 किती होतात 40, 4 8 याचं उत्तर आलेलं आहे, बरोबर. 3 गुणिले 6 3 6 18 180 यांचं उत्तर येईल. या ठिकाणी 65 दोन्ही किती होतात 130 या ठिकाणी लिहा. दोघांची बेरीज करा. 0 0 0 8 आणि 3 11 1 हातच्याला आला 1 1 1 1 किती होतात 3 310 याचं उत्तर आलेलं आहे. 408 मधून तुम्ही 310 वजा करणार. ही 8 जशीच्या तसे 0 मधून हातच्या 1 जात नाही, हातच्या द्या. 10 मधून 1 गेला राहिला 9, हातच्या वापस द्या. 4 मधून 4 गेले राहिले 0. काय उत्तर आलेलं आहे 98, बरोबर. पण या प्रश्नाला या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू नका असं माझं मत आहे. कारण या पद्धतीने तुम्ही सोडवाल कमीत कमी 1 मिनिट तरी तुम्हाला लागून जाईल. आता या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे 6 संख्यांची सरासरी 68 दिलेली, बरोबर. 6 संख्यांची सरासरी आपल्याला 68 दिलेली. जी आपण बेस संख्या पकडू ती 68 पकडून घेऊ. काय 68 आपण या ठिकाणी बेस पकडलेला आहे. त्यानंतर पुढे आता बघून घ्या. 3 संख्यांची सरासरी पहिल्या तुम्हाला किती दिलेली आहे 60 दिलेली आहे. 3 संख्यांची सरासरी आपल्याला काय दिलेली आहे 60. आता त्या ठिकाणी ही जी सरासरी आपल्याला 6 संख्यांची दिलेली यापेक्षा ही सरासरी कितीने कमी आहे. कितीने कमी 8ने कमी आहे. 8 या ठिकाणी गुणीला घ्या. 8 त्रिक 24 यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहे. तुम्ही ट्रिक समजून घ्या. ट्रिक समजल्यानंतर जेही तुम्ही नोट डाऊन वगैरे कुठे करताय त्या ठिकाणी थेरी म्हणून 1 ते 2 ओळ लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला जर 6 महिन्याने सुद्धा तुम्ही ते नोट्स वगैरे पाहिली किंवा ते ट्रिक पाहिली तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. पुढे आता 2 संख्यांची सरासरी आपल्याला काय सांगितलेली 65 सांगितलेली, बरोबर. मुख्य सरासरी पेक्षा ही कितीने कमी आहे तर ही 3ने कमी आहे. कितीने कमी 3ने. गुणीला 3 करा. 3 दुनी 6 यामध्ये प्लस करा. 8 आणि 4 12 आणि 6 किती होतात 18. 18 आले 8 हातच्याला आला आहे. 6 आणि 2 8 आणि 1 9 98 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झाला मित्रांनो. मी 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला ट्रिक आवडत असेल आणि जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे 8 व्यक्तींच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5ने वाढते तर नवीन व्यक्तीचे वजन किती. ऑप्शन दिले 80 किलो 85 किलो 90 किलो 75 किलो. सेम प्रश्न हा यासारखा आहे. आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करणार नाही, सरळ ट्रिकने सोडवणार आहोत. पण या ठिकाणी अगोदर 20 विद्यार्थी होते आणि वर्ग शिक्षक आला होता. 21 झाले होते टोटल, बरोबर. या प्रश्नामध्ये गडबड करू नका. या ठिकाणी 8 व्यक्ती आहे पण यापैकी एक व्यक्ती गेलेला आहे आणि त्याच्या जागी दुसरा व्यक्ती आलेला आहे म्हणून एकही व्यक्ती वाढलेला नाही आहे. समजताय. दुसरा व्यक्ती आल्यामुळे त्यांची सरासरी कितीने वाढ झाली 2.5ने. आता या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. काय सांगितलं आहे 8 व्यक्तींच्या समूहामध्ये सरासरी 8 व्यक्तींच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा 65 किलो आहे, जेव्हा त्यांच्यापैकी एक व्यक्ती 65 किलो वजनाचा व्यक्ती बाहेर जातो, बरोबर. 8 व्यक्ती आहेत 65 किलो वजनाचा व्यक्ती बाहेर जातो त्याच्या जागी दुसरा व्यक्ती येतो यामुळे सरासरी कितीने वाढ होते 2.5ने. 8 व्यक्ती गुणिला 2.5 25 8 200 होतात. दशांशानंतर 1 गरा 0 खोडून द्या. 20 यामध्ये तुम्हाला प्लस करायचे. 65 आणि 20 किती होतात 85. 85 नवीन व्यक्तीचे काय असेल वजन असेल. काय असेल वजन, नवीन व्यक्तीचे वजन. या प्रश्नाला तुम्ही 10 ते 15 सेकंदामध्ये सोडवू शकता.
पुढे प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सुधीर, सुधाकर, साधना आणि समीर यांचे वय 10, 15, 18 आणि 25 आहे, तर त्यांचे सरासरी वय किती? 17 ऑप्शन दिले, 16, 15 आणि 14. सर्व घटकांची बेरीज भागिला सर्व घटक किती दिलेले आपल्याला? यांचे वय 10, 15, 18 आणि 25. बेरीज करा. 25 आणि 15 40, 40 आणि 10 50, 50 आणि 18 68 होतात. 68 भागिला किती येतील? 4 येतील. 4 1 4 राहिले 2, 4 7 28. 17 काय आलेली? त्यांची सरासरी. ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एका देशाचे संपूर्ण क्षेत्रफळ 50,000 चौकिमी म्हणजे चौरस किलोमीटर असेल आणि त्या देशात एकूण 20 राज्य असतील, तर राज्याचे सरासरी क्षेत्रफळ किती? ऑप्शन दिले 2500 चौकिमी, 250, 5000 आणि 500. चौकिमी म्हणजे चौरस किलोमीटर. मी अगोदर तुम्हाला सांगितलं आहे, एका देशामध्ये 20 राज्य आहे, त्या ठिकाणी पूर्ण राज्यांचं आपल्याला क्षेत्रफळ देऊन ठेवलेलं आहे 50,000 आणि त्या प्रत्येक राज्याला सरासरी किती क्षेत्रफळ आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बाकी प्रश्नांमध्ये आपण सर्व घटकांची बेरीज करतो, पण या ठिकाणी आपल्याला सर्व घटकांची बेरीज देऊन ठेवलेली 50,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ भागीला सर्व घटक किती? राज्य 20. 0 0 कट होईल. बे 1 बे, बे 2 4 राहिला 1, बे 5 10, 2 0 जसे तसे 2500 चौरस किलोमीटर काय येईल त्याचं क्षेत्रफळ प्रत्येक राज्याचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. पुढे प्रश्न दिला आहे, 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील 8 मुलांचे वय सरासरी 16 वर्षे आहे, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती? ऑप्शन दिले 13, 14, 15 आणि 17. या प्रश्नामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 12 मुलांचे सरासरी वय 15 दिलेले, बरोबर. 15 2 30 0 याच्याला आला 3, 15 1 15 आणि 3 18 होतात, 180 आलेलं आहे. 12 मुलांचे सरासरी वय 15 आहे, त्यांची बेरीज किती आलेली? टोटल 180. पुढे सांगितलेलं आहे, त्यातील 8 मुलांचे वय सरासरी 16 आहे. 12 मुलांपैकी 8 मुलांचे सरासरी वय 16 आहे. 16 8 128 होतात. 128 यामधून वजा करायचे आहे. 0मधून 8 जात नाही, इकडे हातच्या घ्या. 10मधून 8 गेले राहिले 2, हातच्या वापर द्या. 8मधून 3 गेले राहिले 5, 1मधून 1 गेला राहिले 0, 52 राहिलेले. पुढे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की उर्वरित मुलं 12 पैकी 8 मुलं गेलेले, राहिले किती मुलं आहे? 4 मुलं. उर्वरित मुलांचे सरासरी वजन किती विचारलेलं आहे आपल्याला? सरासरी वय विचारलेलं आहे. भाग द्या. 4 1 4 राहिला 1, 4 3 12. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 13 आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे, 4च्या पटीतील पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती? ऑप्शन दिले 14, 15, 16 आणि 17. आता 4च्या पटीतील पहिल्या 6 गुणकांची सरासरी आपल्याला विचारली आहे, तर 4च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी आपण या पद्धतीने काढू. 4 त्यानंतर 8 12 16 20 24 1 2 3 4 5 6. आता यांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि भागीला 6. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू नका, बरोबर. या ठिकाणी समजून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. 4च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी विचारली, हेच ते गुणक आहेत ज्यांची तुम्हाला सरासरी काढायची, पण यांची बेरीज करून जर तुम्ही भागीला 6 घेताय तर कमीत कमी तुम्हाला 1 ते 1.5 मिनटं तरी लागून जाईल. या ठिकाणी पहिली संख्या घ्यायची 4 आहे. 4च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी विचारली आहे. 6 चौक 24. शेवटची संख्या तुम्हाला 24 येईल, एवढं तुम्हाला क्लिअर झालं, समजताय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 24 आणि 4 किती होतात? 28 भागीला 2. 28 भागीला 2. उत्तर काय येईल तुमचं? 14. ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न आहे, एका गटातील 15 मुलांचे सरासरी वय 17.5 आहे. त्या गटात आणखी एक मुलगा आल्यास सर्वांचे वयांचे सरासरी 18 झाल्यास नवीन मुलाचे वय काढा. ऑप्शन दिले 18.5, 19.5, 22.5, 25.5. हेच सांगायचं होतं मला या ठिकाणी. 20 गुणिला 10 कॅल्क्युलेशन सोपं आहे, पण या आता बघा पॉईंटमध्ये दिलेलं आहे 17.5 गुणिला तुम्हाला 15 करावं लागेल, म्हणजे कॅल्क्युलेशनला वेळ लागेल. हेच माझं सांगायचं उद्देश होतं. काय सांगितलं या ठिकाणी बघा, अगोदर एका गटामध्ये 15 मुलांचे सरासरी वय 17.5 आहे. 17.5 लिहून घ्या. या ठिकाणी एक व्यक्ती नवीन आलेला आहे. आणि नवीन व्यक्तींचे आपल्याला वय विचारलेले. ट्रिकनेच आपण या प्रश्नाला सोडू, बरोबर. काय सांगितलं आहे? 15 मुलांचे सरासरी वय 17.5 आहे. एक व्यक्ती नवीन आल्यामुळे किती झाले? 16 व्यक्ती झाले.
एक व्यक्ती नवीन आल्यामुळे सरासरी किती झालेली 18. अगोदर सरासरी किती होती 17.5. आता 18 झालेली. वाढ कितीने झालेली 0.5ने. एवढं क्लिअर झालं. वाढ कितीने झालेली 0.5ने. गुणाकार करा. 16 पंचे 80 होतात. दशांशानंतर एक घरा 0 कट होईल. 8 यामध्ये प्लस करा. 5 जसे तसे दशांश खाली दशांश. 7 आणि 8 15 होतात. 15शी 5 त्याला आला आहे. 1 आणि 1 2 25 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्ही या पद्धतीने सुद्धा कॅल्क्युलेशन केलं तरी 25 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे आपल्याला. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न दिलेला आहे 7 5 6 3 यांची सरासरी किती. ऑप्शन दिले 5.25 6 5.5 यापैकी नाही. यांची बेरीज करावी लागेल आपल्याला या ठिकाणी. आता 7 5 6 3 7 आणि 3 10 10 आणि 11 किती होतात 21. 21 भागीला किती येतील 4. घटक किती आहे 4. भागीला काय 4 पंचे 20 राहिला 1. 4 2 8 राहिले 2. 4 पंचे 20. 5.25 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, सरासरी या चॅप्टरवरील 2023मध्ये पोलीस भरतीमध्ये 45 प्रश्न किंवा त्यापेक्षा 1-2 राहू शकतो, पण 45 प्रश्न मी पाहिलेले की विचारले गेले. त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 43 प्रश्न अभ्यासणार आहोत. 1 ते 2 प्रश्न डबल विचारलेला गेलेला आहे, त्यामुळे आपण तो प्रश्न घेतलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, एका बिस्किटाच्या कारखान्यात 50 दिवसात 1,00,000 बिस्किटांचे पुडे तयार होतात, तर प्रत्येक दिवशी सरासरी किती बिस्किटांचे पुडे तयार होतात. ऑप्शन दिले 2000 2200 2100 2000. या ठिकाणी आपल्याला त्यांनी 50 दिवसांमध्ये 1,00,000 काय होत आहे बिस्किटांचे पुडे तयार होतात त्यांनी बेरीज करून देऊन ठेवलेले आहे. तर आपल्याला एका दिवसामध्ये किती होतात हे विचारलेलं आहे. सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक 0 0 कट होईल. 5 1 5 5 2 10. 2 वर किती 0 3 0 म्हणजे 2000 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं. पुढे प्रश्न आहे 66 88 77 99 100 80 यांची सरासरी किती. ऑप्शन दिले 85 80 75 90. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये ट्रिक असेलच हे अनिवार्य नाही. काही ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागेल. काय सांगितलं या प्रश्नामध्ये 66 88 77 99 100 आणि 80 यांची आपल्याला काय विचारले सरासरी. एकूण घटक किती मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 म्हणजे जेही बेरीज येईल त्याच्या भागीला किती असतील 6 असतील. बेरीज करा. या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर 0 0 0 9 आणि 7 16 16 आणि 8 किती होतात 16 आणि 8 24 24 आणि 7 30 30शी 0 अच्चला आले 3. 8 आणि 3 11 11 आणि 0 11 होता. 11 आणि 9 20 27 27 आणि 8 35 आणि 6 41 35 आणि 6 41 1 अच्चला आले 4. 4 आणि 1 5 510 यांचं बेरीज येईल. बरोबर. 510 यांची बेरीज आलेली भागीला 6 भाग द्या. 6 1 6 6 1 6 6 8 48 राहिले 3 6 35 85 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे, मंगेशला मराठी व इंग्रजीत सरासरी 65 गुण मिळाले, इंग्रजी व गणितात सरासरी 70 गुण मिळाले आणि गणित व मराठी सरासरी 80 गुण मिळाले, तर मंगेशला मराठीत किती गुण मिळाले. मित्रांनो, हा प्रश्न मी पाहिलेल्या पोलीस भरतीला विचारला होता आणि हा एक कोणत्या तरी जिल्ह्याला विचारला गेलेला आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती की हा प्रश्न कोणत्या जिल्ह्याला विचारला गेला आहे. तर याला 2 ते 3 पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. मी ज्या पद्धतीने सोडवतो हा प्रश्न त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला जेवढी त्या ठिकाणी विषय दिलेले 3 विषय असतात, प्रत्येक विषय आपल्याला 2-2 वेळा दिलेला असतो. त्या सर्वांची तुम्हाला बेरीज करून घ्यायची आहे. जसे की मराठी आणि इंग्रजी सरासरी 65 दिलेले आहे, इंग्रजी गणित 70 दिलेलं आहे आणि गणित आणि मराठी 80 दिलेलं आहे. तिघांची बेरीज करून घ्या. 65 70 आणि 80 यांची जर बेरीज केली तुम्ही 5 15 आणि 6 21 215 होते. किती होते 215. या ठिकाणी आता तुम्हाला कोणत्या विषयाचे गुण विचारलेले ते बघायचं आहे. आपल्याला मराठीचे गुण विचारलेले बरोबर. आता मराठी कोणत्या विषयांमध्ये नाही आहे, कोणत्या 2 विषयांमध्ये मराठीचे गुण दिलेले नाही आहे ते बघा. आता मी या ठिकाणी जर पाहिलं तर इंग्रजी व गणितात सरासरी 70 गुण दिलेले आहे बरोबर. गणित
आणि इंग्रजीमध्ये 70 गुण सरासरी दिलेली. 70 दून 140 यामधून वजा करा. 70 दून 140 यामधून वजा करा. 5 जसे तसे 1मधून 4 जात नाही, हातच्या घ्या. 11मधून 4 गेले, राहिले 7. हातच्या घेतलेला वापस द्या. 2मधून 2 गेले 0. 75 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. बाकी ठिकाणी आता जर पुस्तकांमध्ये तुम्ही बऱ्याच पुस्तकांमध्ये पाहिलं, ही जी सरासरी दिलेली याची दुप्पट केलेली आहे. 65 दून 130, 70 दून 140, 80 दोन्ही वगैरे वगैरे भागीला 2 घेतलेलं आहे त्यांनी. दुप्पट केली म्हणून भागीला 2 घेतलेलं आहे. याच पद्धतीने सोडवलेलं आहे. पण माझ्या मते एवढी कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा 5-10 सेकंदाचा फरक पडून जाईल. त्यापेक्षा तुम्ही यांची बेरीज करा. ज्यांचं आपल्याला विचारलेलं आहे, मराठीचे गुण विचारलेलं आहे, मराठी ज्यामध्ये नाही आहे, आता या ठिकाणी इंग्रजी आणि गणित दिलेलं होतं, सरासरी गुण 70, त्यांचे दुप्पट करून वजा करून घ्या, मराठीचे गुण तुम्हाला मिळून जातील. क्लिअर झाला. आता जर या ठिकाणी आपल्याला इंग्रजीचे गुण विचारले असते, कशाचे? इंग्रजीचे जर गुण विचारले असते तर इंग्रजी ज्यामध्ये नाही आहे, जसे की आता मी जर पाहिलं, गणित आणि मराठीचे सरासरी गुण 80 दिलेले. किती दिलेले? गणित आणि मराठीचे गुण 80 दिलेले. 80च्या दुप्पट किती होतात? 160. 160 मी यामधून वजा केले असते, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला उलट दिसत असेल. 215मधून 160 वजा केले असते. 5, 11मधून 6 गेले, राहिले 5. 2मधून 2 गेला 0. तर या ठिकाणी इंग्रजीचे गुण किती आले असते? ते आले असते 55. क्लिअर झाला. या पद्धतीने तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला गेला, यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो, धान्यांचा प्रश्न विचारला जातो. गहू ज्वारी दिले जातात, ज्वारी तांदूळ वगैरे दिलं जातं. त्या ठिकाणी आपल्याला एक धान्याचं वजन वगैरे काढावं लागतं. तो प्रश्नसुद्धा तुम्ही याच पद्धतीने सोडवू शकता. मित्रांनो, आपण याच पद्धतीने व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, पुढील प्रश्न दिलेला आपल्याला प्रश्न क्रमांक 14 आहे. 40 मुलांपैकी 30 मुलांची वजनाची सरासरी 60 आहे. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? ऑप्शन दिले 58, 56, 59, 57. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 40 टोटल मुलं आहेत, 40 मुलं टोटल दिलेले आहे त्या ठिकाणी, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे? 30 मुलांचे सरासरी वजन, 30 मुलांचे सरासरी वजन 60 आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे उर्वरित मुलांचे, 40मधून 30 मुलं गेले, उर्वरित किती मुलं आहेत? 10 मुलांचे सरासरी वजन किती? 56. आणि आपल्याला संपूर्ण वर्गाचे म्हणजे संपूर्ण मुलांचे काय सांगितलेलं आहे? सरासरी वजन. दोघांची कॅल्क्युलेशन करून बेरीज करून घ्या. 1800 यांचं उत्तर आलेलं आहे. 60 गुणिला 30. त्यानंतर 56 गुणिला 10,000 तुम्ही केलं तर 560 येईल. 0 0 जसा तसा 6, 8 आणि 5 13, 3 हातच्याला आले 1. या ठिकाणी 1 आणि 1 2, 2360 आलेलं आहे. 2360 भागीला संपूर्ण विद्यार्थी जेवढे तेवढे सर्वांची बेरीज, एकूण घटकांची बेरीज भागीला एकूण घटक, आपल्याला सरासरी मिळून जाईल. भागीला 40, 0 0 कट करा. 4 5 20, 4 9 36, 59 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, बरोबर. 4 5 20 राहिले 3, 4 9 36, 59 प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 90 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? ऑप्शन दिले 45, 50, 55, 60. या प्रश्नाला तुम्ही तोंडी सोडवू शकतात. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रुपये दिलेली, 90 रुपये त्यांची टोटल किंमत झालेली. 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये दिलेली, यामधून 40 वजा करा, बरोबर. 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 दिलेली, 20 दुनी 40, 90मधून 40 गेल्याच्या नंतर राहतात 50. तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? तर 50 रुपये आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न विचारलेला आहे. 7ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंत या संख्यांची सरासरी किती? ऑप्शन दिले 149, 150, 149.5, 150.5. आता या प्रश्नामध्ये गडबड करू नका. सर्वात अगोदर 100 ते 200 मधील 7ने भाग जाणाऱ्या पूर्ण संख्या काढायच्या का? नाही, पूर्ण संख्या काढू नका. पहिली संख्या आणि शेवटची संख्या काढा जिला 7ने भाग जातो. 100 ते 200 मधील, 100 ते 200 मधील. आता पहिली संख्या आणि शेवटची संख्या काढायची कशी, हा प्रश्न तुमच्यासमोर तयार झालेला असेल. तर या ठिकाणी बघा काय करायचे. सर्वात अगोदर 100 भागीला 7 घ्या, 100 भागीला 7 घ्या, भाग द्या. 7 1 7, 7 1 7, राहिले किती? 3 राहिले, बरोबर. 7 चौक 28, किती राहिले? 7 चौक 28 झाले, राहिले किती? 2 बाकी राहिले. इथपर्यंत क्लिअर झाला. आता 2 बाकी राहिले, मग 2 या संख्येमध्ये किती मिळवावे लागतील तेव्हा जाऊन 7ने भाग जाईल.
तर 5 मिळवावे लागतील. बरोबर, 5 मिळवावे लागतील. आता 7ने भाग जातो आहे, तर मग 100मध्ये 5 मिळवा, 105 होतील. 105ला जर 7ने भाग दिला तर भाग जाईल. 7 1 7, 7 1 7 राहिले 3, 7 5 35. पहिली संख्या काय मिळालेली आपल्याला? 7ने भाग जाणारी 105. 100च्या पुढे 105च्या खालील अशी एकही संख्या नाही जिला 7ने भाग जाईल. क्लिअर झालं? या ठिकाणी तुम्हाला समजवताना मला वेळ लागतोय. बाकी जर मी सोडवलं असतं या प्रश्नाला तर कमीत कमी 10 सेकंदाच्या आतमध्ये सोडवून दिलं असतं. आता या ठिकाणी आपल्याला 200च्या खालील अशी संख्या काढायची जिला 7ने भाग जातो. आता 200ला जर तुम्ही भाग दिला, बघा आता या ठिकाणी तुम्हाला प्लस करायचं होतं. जी बाकी उरली त्यामध्ये एखादी संख्या प्लस करायची होती जिला 7ने भाग जातोय. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला प्लस करायची नाही, 200मधून ती संख्या वजा करायची. समजून घ्या. 7 2 14, 7 1 7, 7 2 14, राहिले किती? 6. बरोबर, 7 8 56, 7 8 56. बाकी किती राहिले? 4. बाकी राहिले 4. 200मधून 4 वजा करा, 196 ती संख्या राहील. बरोबर, 196 ही संख्या आहे जिला 7ने भाग जातोय. बरोबर, याच्या पुढे 196च्या पुढे आणि 200च्या आतमध्ये अशी एकही संख्या नाही जिला 7ने भाग जाईल. जर तुम्ही 196ला 7ने भाग दिला तर भाग जाईल. 7 1 7, 7 2 14, राहिले 5, 7 8 56. बाकी काही शिल्लक राहत नाही. दोघांची बेरीज करा, भागीला 2, तुमची उत्तर सरासरी येऊन जाईल. 196 आणि 105 जर तुम्ही केलं, याला 104 जर समजलं तुम्ही तर 196 आणि 104 300 होतात. 300 आणि 1 301 होतील. 301 भागीला काय? 2. भाग द्या. बे 1 बे, राहिला 1, बे 5 10. या ठिकाणी 1 संख्येने भाग दिला, या ठिकाणी 2 संख्येने 1 शून्य ठेवावं लागेल. या ठिकाणी आता 1 शून्य का ठेवावं लागेल हेही मी तुम्हाला सांगतो. राहिले किती? 1. 1ला 2ने भाग जात नाही, दशांश द्या. बे 5 10. उत्तर काय आलेलं आहे तुमचं? 150.5. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. आता शून्य ठेवावा लागला आपल्याला या ठिकाणी, तेही मी तुम्हाला सांगून देतो. जर तुम्हाला उदाहरण असं राहिलं 3535 भागीला 7, भाग द्या. आता या ठिकाणी इथं 7 राहो 5 राहो, ज्या संख्येने भाग जातो ती संख्या जर असेल, तुम्ही या ठिकाणी असा भाग द्याल का? 7 1 7, 7 5 35, 7 5 35, 55 तुमचं उत्तर राहील का? नाही राहणार. तर याला भाग कशा पद्धतीने देणार तुम्ही बघा. 35 भागीला 7, 3535 भागीला 7 आलेला आहे. आता याला भाग कशा पद्धतीने द्यायचा तो बघा. सर्वात अगोदर एक संख्येला भाग द्यायचा. 7ने 3ला भाग द्यायचा. भाग जातोय का? नाही जात आहे, 0 ठेवा. भाग नाही गेला, 0 ठेवा. 3 आता पुढे सरकतील. 3 आणि 5 या दोघांची जोडी होईल. आता किती संख्या तयार झालेली? 35. 35ने 7ला भाग जातो का? 7 1 7, 7 5 35, भाग जातोय 5 लिहा. बरोबर, त्यानंतर आता पुढची एक संख्या घ्या. 3 आहे. 3ला 7ने भाग जातो का? नाही जात आहे, 0 ठेवा. आता 3 पुढे सरकतील. 3 आणि 5ची काय होईल? जोडी तयार होईल. 7ने भाग जातो का? जातोय. 7 1 7, 7 5 35, 5 या ठिकाणी लिहा. संख्येच्या पुढे असलेल्या शून्याला काही महत्त्व नाही, 0 खोडून घ्या. 505 तुमच्या प्रश्नाचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं? या पद्धतीने जर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं असतं तर असंच उत्तर काढलं असतं तुम्ही चुकीचं. या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे, पण ऑप्शन एखादा जर दुसरा कोणी पेपर काढणारा राहिला तर तो सुद्धा ऑप्शनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला देऊन ठेईल. पुढे प्रश्न विचारलेला आपल्याला. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17 आहे. 13 संख्यांची सरासरी 68 आहे. त्यांच्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आहे आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे. तर 7वी संख्या कोणती? ऑप्शन दिले 31 47 49 56. या पद्धतीचा प्रश्न आपण मागे पण पाहिला होता. बरोबर, पण त्या ठिकाणी आपल्याला 6 संख्यांची सरासरी दिली होती टोटल, नंतर 3 संख्यांची, नंतर 2 संख्यांची सरासरी दिली होती. या ठिकाणी आपल्याला 13 संख्यांची सरासरी दिलेली, 13 संख्यांची सरासरी आणि 7 संख्यांची सरासरी दिलेली. या टोटल संख्या 14 होत आहे. आपल्याला देऊन काय ठेवलेली? 13 संख्यांची. मागील प्रश्नामध्ये आपल्याला 6 संख्यांची सरासरी दिली होती. 3 आणि 2 या दोन्ही संख्यांची सरासरी देऊन ठेवली होती. यांची बेरीज किती होते? 5. क्लिअर झालं? आपल्याला ही संख्या काढायची होती 1, आपण प्लस केलं होतं त्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला 14 संख्या देऊन ठेवलेल्या आहे, 7 आणि 7, आणि टोटल किती संख्यांची सरासरी दिलेली? 13. या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. हे ट्रिक तुम्ही समजून घ्या. 13 संख्यांची सरासरी 68 दिलेली आहे. कॅल्क्युलेशन या ठिकाणी करत नाही मी, ट्रिकने सोडवतो. 14 संख्यांची सरासरी काय दिलेली आपल्याला या ठिकाणी? पुढे 63. 14 संख्यांची सरासरी 63 दिलेली आहे.
बरोबर. या ठिकाणी आपल्याला 13 संख्यांची सरासरी 68, 7 संख्यांची सरासरी 63 दिली. सॉरी, कन्फ्युजन भरपूर होत आहे. 7 संख्यांची सरासरी 63 दिली. आता मी जी बेस संख्या मानलेली ती किती मानलेली? 68. बरोबर. बेस संख्या 68 7 संख्यांची सरासरी 63 दिलेली. कितीने कमी आहे? कितीने कमी आहे? 5ने कमी आहे. 7 5 35. 35 यामधून काय करावं लागतील? वजा करावं लागतील. क्लिअर झाला. त्यानंतर या 7 संख्यांची सरासरी किती दिलेली? 7 संख्यांची सरासरी दिलेली 70. 7 संख्यांची सरासरी दिलेली 70. कितीने जास्त आहे? 2ने जास्त आहे. 7 2 14. जास्त आहे या ठिकाणी प्लस करावं लागतील. मित्रांनो, ट्रिक तुम्हाला समजत असेल अशी मी आशा करतो. ट्रिक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी 14 संख्या दिलेली आहे. जर या ठिकाणी या सरासरीपेक्षा जर कमी दिली असती तर आपण यामधून मायनसच केले असते. पण या ठिकाणी ही सरासरी जास्त देऊन ठेवलेली, तर आपल्याला काय करायचे? प्लस करायचे. आता या ठिकाणी मी अगोदर वजाबाकी करून घेतो. 8मधून 5 गेले राहिले 3, 6मधून 3 गेले राहिले 3. बरोबर. आता या ठिकाणी सरासरी जास्त दिलेली आहे. त्यापेक्षा आपण जर 13 संख्यांची 68पेक्षा जास्त दिलेली 70 दिलेली. 7 2 14. 14 यामध्ये तुम्हाला प्लस करावे लागतील. 3 आणि 4 7 होतात. 3 आणि 1 4 होतात. 47 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशनसुद्धा केलं 13 × 68, 7 × 63, 7 × 70 दोघांची बेरीज करून यातून वजाबाकी केलं तर तुमचं उत्तर काही 47 उत्तर येईल. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. जर या पद्धतीचा प्रश्न आपल्याला पुढे विचारला गेला तर अजून तुमचं जो डाऊट असेल मनातील तो क्लिअर मी करण्याचा प्रयत्न करेल. पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती? ऑप्शन दिले 21, 19, 18, 22. 5 संख्यांची सरासरी 17 आहे. 17 5 85. 4 संख्यांची पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 दिलेली आहे. 16 चोक 64. 64 यामधून मायनस करावं लागतील. 5मधून 4 गेले राहिले, 8मधून 6 गेले राहिले 2. 21 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न विचारलेला आहे. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्षे. कॅल्क्युलेशनचा प्रश्न आलेला आहे. याला आपण ट्रिकनुसार 5 ते 7 सेकंदामध्ये सोडू. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिन्यांनी वाढ म्हणजे 0.5 वर्ष. क्लिअर झालं. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? ऑप्शन दिले 43 वर्ष 6 महिने, 34 वर्ष 6 महिने, 35 वर्ष 6 महिने, 36 वर्ष 6 महिने. चंद्रपूर जिल्हा पोलीसला प्रश्न विचारला गेला आहे. 41 विद्यार्थ्यांचे वय 13.5 वर्ष आहे. क्लिअर झालं. वर्ग शिक्षक आल्यामुळे टोटल किती झाले? 42. वर्ग शिक्षक आल्यामुळे सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिने म्हणजे 0.5 वर्ष. 0.5 वर्ष गुणिला जातील. सॉरी, गुणाकार 0.5चा होईल. बरोबर. 5 2 10 0 अच्चला आला. 5 चोक 20 आणि 1 21. दशांशानंतर 1 गरा, 1 0 कट होईल. 21 यामध्ये प्लस करा. 5 4 3 34.5 म्हणजे 34 वर्ष 6 महिने. 34 वर्ष 6 महिने शिक्षकाचं वय असेल. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून जरी सोडवलं तरी उत्तर हेच येईल. पुढे आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. 48 स्टार 4 व 5 स्टार या 3 संख्यांची सरासरी 45 आहे व दोन्ही संख्यांमधील स्टारच्या जागी तोच अंक आहे. तर तो अंक कोणता? ऑप्शन दिले 1 2 3 4. 45 आपल्याला 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे. गुणाकार करा. 5 त्रिक 15 5 अच्चला आला आहे. 4 त्रिक 12 आणि 1 13 135 आलेला आहे. त्यातील आपल्याला एक संख्या दिलेली 48 आणि 2 संख्या स्टारच्या रूपामध्ये आपल्याला दिलेली आहे. एखाद्या आपल्या 2 संख्या दिल्या आहेत त्यांच्यापैकी एक अंकच्या जागी स्टार दिलेला आहे. वजाबाकी करा. या ठिकाणी 5मधून 8 जात नाही. 15मधून 8 गेले राहिले 7. हातच्या वापस द्या. 13मधून 5 गेले राहिले किती? 8. किती आलेले? 87. किती आलेले? 87 आलेले आहेत. आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा प्रश्नामध्ये. स्टार 4 आणि 5 स्टार यांची बेरीज किती आली पाहिजे? कारण या 3 संख्या दिलेल्या आहेत. या 2 संख्या आणि 48 ही संख्या दिलेली आहे. तिन्ही संख्यांची बेरीज किती होते? 135. त्यापैकी एक संख्या दिली होती 48, तिला आपण वजा केलेली. आता 87 सॉरी या ठिकाणी मी 85 लिहून घेतलं. तर
तुम्हाला सिंपल या ठिकाणी बघा, वरती 4 आहे, या ठिकाणी स्टार आहे, या ठिकाणी स्टार आहे, या ठिकाणी 5 आहे. तर 4 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 7 होईल, तर या ठिकाणी 3 मिळवल्यानंतर 7 होईल. जर तुम्हाला एकक स्थानचा अंक भेटून जातोय तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. या ठिकाणी जर किती स्टार राहिले आणि संख्या राहिल्या तर पुढे कॅल्क्युलेशन करू नका. या ठिकाणी स्टार आणि 5 मध्ये 3 टाकल्यानंतर किती होतील, 8 होतील. पुढे करायची काहीच गरज नाही. एकक स्थानचा अंक भेटला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणीच क्लिअर होत आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये वेळ वाया घालवू नका. पुढचा प्रश्न आहे, IPLच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली तर 10व्या खेळाडूच्या धावा किती, याला ट्रिकनुसार सोडवू आपण. 24, 34, 25 आणि 28 ऑप्शन दिलेले. 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. बरोबर, 9 खेळाडू होते. एक खेळाडू आल्यामुळे म्हणजे 10 खेळाडू झाले. एक खेळाडू आल्यामुळे टोटल किती खेळाडू झाले, 10. यामुळे काय झालेलं आहे, त्याने काही धावा काढल्या आणि सरासरी किती झालेली, 25. सरासरी अगोदर किती होती, 24. वाढ कितीने झालेली, 1ने. 10 गुणिले 1 किती होतात, 10च होतात. 10 यामध्ये प्लस करा, 34. 10व्या खेळाडू आला आणि त्याने 34 धावा केल्या, त्यामुळे त्यांची सरासरी 1ने वाढली आणि सरासरी किती झालेली, 25 झालेली. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे, 34. बरोबर, 10व्या खेळाडूने किती धावा काढल्या होत्या हा प्रश्न होता, तर त्याने 34 धावा काढलेले. पुढे प्रश्न विचारला आहे, एका बुटाच्या कारखान्यात 60 दिवसात 6600 बूट तयार होतात, तर प्रत्येक दिवशी सरासरी किती बूट तयार होतात. हा प्रश्न सोपा आहे. 6600 भागीला 60 घ्यायचे. जर तुम्ही भाग दिला 0 कडून 6 1 6 6 1 6 ऑप्शन दिले 100 105 120 110. 110 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. याला कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपण 22 प्रश्न अभ्यासलेले आणि पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे. प्रश्न आहे, विराट कोहलीने 5 एकदिवसीय सामन्यात 24, 48, 0, 104 व 14 अशा धावा केल्या, तर त्याचे केलेल्या धावांची सरासरी किती. ऑप्शन दिले 28, 42, 52 आणि 38. या ठिकाणी तुम्हाला फक्त बेरीज करायची. त्यांनी जेवढ्या धावा दिलेल्या एकूण घटकांची बेरीज भागीला एकूण घटक. 24, 48, 0, 104 आणि 14 बेरीज करून घ्या. 4 आणि 4 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 0 अचल आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 909. या ठिकाणी 190 आलेला. 190 भागीला एकूण घटक 1 2 3 4 5 5 येतील. भाग द्या. 5 त्रिक 15 राहिले किती, 4. 5 8 40. 38 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, जर अशा संख्या दिलेल्या आहे मला, तर मी बेरीज करण्याची माझी पद्धत थोडी वेगळी, तुमची पद्धत वेगळी असेल. तुम्ही उभी संख्या मांडून बेरीज करत असाल, पण मी या ठिकाणी एकक स्थानचा अंक, हा एकक स्थानचा अंक, हा एकक स्थानचा अंक, हा एकक स्थानचा अंक, बरोबर, हा एकक स्थानचा अंक यांच्याशी बेरीज करून घेतो. त्यानंतर जे ही बेरीज येईल या ठिकाणी लिहितो. 20 आली होती, 0 ठेवला, 2 अचला गेले. त्यानंतर 2 आणि 1 दशम स्थानचा अंक, या ठिकाणी हा दशम स्थानचा अंक, या ठिकाणचा दशम स्थानचा अंक आणि या ठिकाणचा दशम स्थानचा अंक, यांची बेरीज करतो. मी या पद्धतीने बेरीज करतो जर मला आडव्या संख्या दिलेल्या असतील तर. बरोबर, प्रश्नाचं उत्तर काय आलेलं, 38. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे, 20 ते 40 दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी काढा. ऑप्शन दिले 30, 40, 33 आणि 45. अविभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या की ज्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. कमीत कमी 2 संख्यांना मूळ संख्यांना भाग जातो. एक म्हणजे स्वतः तीच आणि एक आणि स्वतः तीच या संख्येने मूळ संख्येला भाग जातो. म्हणजे जास्तीत जास्त 2 संख्यांनी जातो. बरोबर, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आपण. काय सांगितलेलं आपल्याला, 20 ते 40 मध्ये. आता 20 ते 40 मध्ये ज्या मूळ संख्या त्या काढून घ्या. जर 20 ते 40 मध्ये मूळ संख्या तुम्ही काढला तर 23, त्यानंतर येते 29, 31 आणि 37. हे 4 मूळ संख्या येतात. बेरीज करून घ्या यांची. 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 0 चला आले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. अच्छा येतील 4, 4 त्रिक 12. 30 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे, 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती.
ऑप्शन दिले 57, 56.5, 57.5 आणि 58. या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. 60 आणि 54 किती होतात? 6 आणि 5 11, 114 होतील. 114 भागीला 2, 2 पंचे 10, 2 साती 14, 57 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढे आपल्याला प्रश्न दिला आहे, प्रश्न क्रमांक 26 आहे. जर 15, 17, 16 आणि 8, 15, 17, 16, 8 आणि केच्या जागी ABCD XYZ काही देऊ शकतात. यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर किती? ऑप्शन दिले 9, 11, 13 आणि 15. म्हणजे या ठिकाणी 5 संख्यांची सरासरी आपल्याला किती देऊन ठेवलेली? 13. किती देऊन ठेवलेली? 13. किती संख्यांची सरासरी? 5 संख्यांची सरासरी. 13 पंचे 65 आणि संख्या किती देऊन ठेवलेली आहे? 4. त्यापैकी एक संख्या x म्हणजे के दिलेली या ठिकाणी. तर 4 संख्यांची बेरीज करून घ्या. जी बेरीज येईल ते यामधून वजा करा. संख्या कोणकोणत्या? 15, 17, 16 आणि 8. बेरीज करा. 15 त्रिक 45 आणि 3 48 आणि 8 56 होतात. यांची बेरीज 56 आहे. यामधून 56 वजा करा. 65मधून जर 56 वजा केलं तर काय राहतील? 9 राहतील. 9 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. 56 म्हणजे 4 आणि हे 5 9 राहतात. क्लिअर झाला. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 27. एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे. तर नावाड्याचे वजन किती? ट्रेकने सोडावा लागेल हा प्रश्न. ऑप्शन दिले 55, 66, 51, 56. एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले, 25 किलो वजनाची 40 मुले, 25 किलो वजनाची 40 मुले आहेत. नावाड्यासह त्यांचे सरासरी वजन, नावाडी आलेला 41 झालेले, त्यांचे सरासरी वजन किती होते? 26. वाढ कितीने होते? 1ने होते. 41 गुणिले 1 किती होतात? 41. 41 यामध्ये प्लस करा. 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 66 किलो नावाड्याचे वजन येईल. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं. पुढे प्रश्न दिला आहे, रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजीमधील गुण मिळाल्यास 6 विषयांचे सरासरी 61 होते. तर तिला इंग्रजीत किती गुण मिळाले? ऑप्शन दिले 67, 62, 66 आणि 80. 5 विषयात सरासरी तिला किती मिळाले? 60 गुण मिळालेले. 6 पंचे 30, 300 गुण तिला 5 विषयात मिळालेले. त्यानंतर 6 विषय जे इंग्रजीमधील म्हणजे 6 विषय होतील. इंग्रजीमधील गुण मिळाल्यानंतर तिची सरासरी किती होते? 61 होते. 6 1 6, 6 6 36 बरोबर. 300मधून 66 जर वजा केले तर 66 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले असतील? 66 गुण मिळाले असतील. आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं, इंग्रजीत तिला किती गुण मिळाले? 66. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे, राम, श्याम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे. तर जॉनचे वय किती? तोंडी सोडवू शकता तुम्ही या प्रश्नाला. ऑप्शन दिले 24, 20, 16 आणि 18. रामश्याम आणि जॉन यांचे वय सरासरी 16 दिलेले, 16 × 48 होतात बरोबर. त्यानंतर राम आणि श्याम यांचे सरासरी वय 14 दिलेले, 14 दुनी 28 वजा करा, राहिले किती? 20. 20 काही तिसऱ्या व्यक्तीचे वय कोणाचे विचारलेले? जॉनचे वय किती येईल? 20 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे, सदानंदची 6 विषयातील गुणांची सरासरी 68.2 असून 2 विषयात त्याला 166 गुण मिळाले. तर त्याची 8 विषयातील गुणांची सरासरी किती? ऑप्शन दिले 81, 73.4, 76.9 आणि 71.9. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 68.2 त्याची 6 विषयांची सरासरी आहे बरोबर. गुणाहार करा. 6 दुनी 12, 2 हातच्याला आला 1, 8 48 आणि 49 9 हातच्याला आले 4, 6 6 36 आणि 4 40 होतात. दशांशानंतर एक घर आहे, एक घर सरकून दशांश द्या. 409.2 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढे आपल्याला 2 विषयात त्याला 166 गुण मिळालेले. 166 यामध्ये प्लस करावे लागतील. 2 दशांशाखाली दशांश 9 आणि 6 15 5 हातच्याला आला 1, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5, 575 टोटल गुण झालेले, 575.2 बरोबर. त्यानंतर आपल्याला त्याचे 8 विषयांतील गुणांची सरासरी विचारलेली, भागीला 8 घ्यावे लागतील. दशांशानंतर एक घरा दशांश कट करून गुणीला 10 दिले तरी काही हरकत नाही. क्लिअर झालं. हे जर दशांश काढून गुणीला 10 दिलं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. भाग द्या.
8 1 8, 8 7 56, राहिला 1, 8 1 8, राहिले 7, 8 9 72, किती आलेले 71 दशांश खाली 719 भागिले 10 दशांश खाली 10 आहे म्हणजे एक घर सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. 71.9 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, काही वेळेस मी सुद्धा कन्फ्युजन होतं आणि तुम्ही सुद्धा जर पाहिलं असेल तर कधी कधी असं होऊन जातं की आपल्या मनामध्ये काही असतं आणि आपण लिहितो काहीतरी, असं होऊन जातं कधी कधी. पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 31 आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? ऑप्शन दिले 72, 62, 52 आणि 60. आता याला मी ट्रिकने सोडवेल. 10 संख्यांची सरासरी 20 दिलेली, बेस संख्या मी 20 पकडेल. काय करेल? 20 पकडेल. या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवला आहे अगोदरच, याच्या अगोदर सुद्धा सोडवलेला आहे बरोबर. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 10 संख्या दिलेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो याच्यात फरक बरोबर. 10 संख्यांची सरासरी आपल्याला 20 दिलेली, पुढे 6 संख्यांची सरासरी आपल्याला काय सांगितलेली 15, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आपल्याला काय सांगितलेली 16. क्लिअर झालं. आता या सरासरीपेक्षा याच्या दोन्ही सरासरी आहे 15 आणि 16 या कमी आहे. क्लिअर झालं. आता ही 13 संख्यांची सरासरी 68 होती. या सरासरीपेक्षा ही सरासरी 2ने जास्त होती. काय होती? जास्त होती. म्हणून आपण या ठिकाणी प्लस केलं होतं. क्लिअर करून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. 13 संख्यांची सरासरी 68 दिली होती, 7 संख्यांची सरासरी 63, 7 संख्यांची सरासरी 70. या 7 आणि 7 किती संख्या होतात? 14 होतात. किती होतात? 14. या ठिकाणी 10 संख्यांची सरासरी 20 दिलेली आहे, 6 संख्यांची सरासरी 15, 3 संख्यांची सरासरी 16. या दोन्ही संख्या मिळून किती होतात? 9च संख्या होतात. किती होतात? 9 संख्या होतात. म्हणून आपल्याला जे बेस मानलेला आहे यामध्ये प्लस करावं लागेल. संख्या कमी दिलेली आहे प्लस करावं लागतील, संख्या जास्त दिलेली आहे वजा कराव्या लागतील. क्लिअर झालं. पण जर बेस मानलेला आहे आपण सरासरीपेक्षा जर एखादी सरासरी जास्त दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला प्लस करावे लागते. क्लिअर झालं. मित्रांनो, ट्रिक समजून घ्या. हाच माझ्या या सांगण्याचा मागे उद्देश होता. 10 संख्यांची सरासरी 20, आपण बेस 20 पकडू बरोबर. 6 संख्यांची सरासरी 15, कितीने कमी आहे? 5ने कमी. 6 पंचे 30, 30 यामध्ये आपल्याला प्लस करावे लागतील बरोबर. 3 संख्यांची सरासरी 16 आहे, कितीने कमी? 4ने कमी. 3 चौक 12, 12 यामध्ये प्लस करावे लागतील. 20 आणि 30 50 आणि 12 62 होतात. 62 तुमची संख्या असेल 7वी संख्या. 7वी संख्या असेल. क्लिअर झालं. या प्रश्नाला तुम्ही कमीत कमी 10 सेकंदामध्ये सोडवू शकतात. केव्हा? जेव्हा तुम्ही ट्रिकला व्यवस्थित समजून घ्याल तेव्हा. पुढे प्रश्न दिलेला आहे. 30 ते 50 दरम्यान असलेल्या अविभाज्य संख्याची सरासरी किती? आणि ऑप्शन दिलेले 37.8, 37, 39.8 आणि 39. अविभाज्य संख्या म्हणजेच मूळ संख्या. आता तुम्हाला मूळ संख्या तुमच्या पार्टच पाहिजे. 1 ते 100 तुमच्या मूळ संख्या पार्ट पाहिजे. 1 ते 100 25 मूळ संख्या आहे. आणि जर परीक्षेमध्ये तुम्हाला कदाचित 100च्या वरच्या मूळ संख्या दिल्या तर ती संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हेही तुम्ही व्यवस्थित एखादा व्हिडिओ किंवा एखाद्या पुस्तकांमधून समजून घ्या. परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क जायला नको एवढा तुमचा पेपर सोडवताना उद्देश पाहिजे किंवा अभ्यास करताना सुद्धा ते तुमचा उद्देश पाहिजे की आपला पेपर सोडवताना एकही मार्क जायला नको. पुढे काय सांगितलेलं आपल्याला? 30 ते 50 अविभाज्य संख्यांची सरासरी. अविभाज्य संख्या काढून घ्या. 31, 37, 41, 43 आणि 47. 30 ते 50 एवढ्या 5 संख्या दिलेल्या, यांची सरासरी विचारलेली. बेरीज करा. 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 आणि 7 18, 18 आणि 1 19, 9 वच्च्याला आला 1, 1 आणि 4 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 16, 16 आणि 19, 199 बेरीज आलेली भागीला 5, 5 त्रिक 15, राहिले 4, 5 9 45, राहिले 4, 5 8 40, 39.8 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिलेला आहे. एका क्रिकेटपटूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी 230 होईल. ऑप्शन दिले 253, 437, 153, 237. आपल्याला 3 सामने दिलेले, 3 सामन्यांची त्यांची सरासरी किती दिलेली? 230. 23 त्रिक 69 होतात आणि हे 0 जसं तसा. त्याने 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 69 होतात.
त्याने 3 सामन्यांमध्ये ज्या धावा काढलेल्या आहे त्या एकूण किती काढलेले आहे? 690 काढलेले. किती? 690. सरासरी किती दिलेली? 230 दिलेली. त्याने 3 सामन्यांमध्ये 690 धावा काढलेल्या आहे टोटल. त्यातील आपल्याला 2 सामन्यांच्या धावा दिलेले आहे आणि तिसऱ्या सामन्याच्या धावा विचारलेले आहे. तर 2 सामन्यांच्या धावा या 3 सामन्यांमधून जर वजा केल्या तर तुम्हाला राहिलेल्या 1 सामन्यांच्या धावा मिळून जातील. बेरीज करा त्या 2 सामन्यांची. किती दिलेले? 180 पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात 257. बेरीज करून घ्या. 7, 8 आणि 5 1303 ह्याच्याला आला 1 आणि 2 आणि 1 4 437 होतात. 437 यामधून प्लस करा. 0मधून 7 जात नाही ह्याच्या घ्या. 10मधून 7 गेले राहिले 3 ह्याच्या वापस द्या. 9मधून 4 गेले राहिले 5. 6मधून 4 गेले राहिले 2. 253 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, परत एक वेळा तुम्हाला सांगून देतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये खाकी पॉईंट चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच चालू होते, तीही पूर्णतः फ्री. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजेच खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करायचं आहे. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. पुढील प्रश्न दिलेला आहे. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. त्यापैकी 2 पुस्तकांच्या किमती खाली दिलेल्या एका जोडीने दाखवल्या आहेत. तर बरोबर जोडी कोणती? ऑप्शन दिले 23 व 27 रुपये, 20 व 23 रुपये, 25 व 26 रुपये, 24 व 25 रुपये. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं काय ते बघा. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये, 16 48. त्यापैकी 2 पुस्तकांच्या किमती खाली दिलेल्या आहेत. ऑप्शन 23 रुपये आणि 27 रुपये. दोघांची बेरीज 50 रुपये येते. ऑप्शन क्रमांक ए कॅन्सल होईल, कारण या ठिकाणी 3 पुस्तकांची सरासरी किती सांगितली आहे? 16 रुपये. 16 48 रुपये. 3 पुस्तकांची सरासरी किंमतच 48 रुपये होते. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एमध्ये काय सांगितलेलं आहे? 23 व 27 रुपये. एक पुस्तकाची किंमत दिलेली नाही, पण खालील जोडीपैकी कोणत्या जोडीचे योग्य उत्तर आहे किंवा कोणत्या जोडीचे 2 पुस्तकांची किंमत राहू शकते हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्या जोडीचे उत्तर काय होतं? 23 आणि 27 50 रुपये होते. ऑप्शन क्रमांक बी पाहिला तर 20 रुपये आणि 23 रुपये. 20 रुपये आणि 23 रुपये किती होतात? 43 रुपये. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी जर पाहिला 25 रुपये आणि 26 रुपये 51 रुपये होतात. डी 24 आणि 25 49 होतात. 48 तर आपल्याला सरासरी दिलेली. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती? ऑप्शन दिले 29.5, 30, 31, 30.5. 25 ते 37 यामधील आपल्याला समसंख्यांची सरासरी विचारलेली. दोन्ही विषम संख्या दिलेली आणि विचारलेली काय? समसंख्यांची सरासरी. तर यामधील समसंख्या काढा. पहिली संख्या येईल 26, शेवटची संख्या किती येईल? ते येईल 36. क्लिअर झालं. दोघांची बेरीज 6 2 12 2 हातच्याला आला 3 आणि 3 6 62 येईल. 62 भागीला 2 करा. 62 6 2 1 31 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. क्लिअर झालं. ही तुमची सरासरी. उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न विचारलेला आपल्याला. प्रश्न दिला आहे 1 ते 20 मधील मूळ संख्यांची सरासरी किती? मूळ संख्यालाच अविभाज्य संख्या असे सुद्धा म्हणतात. यांची आपल्याला सरासरी विचारलेली. तुमच्या मूळ संख्या पाठच पाहिजे. ऑप्शन दिलेले 11.5, 9.75, 10.05 यापैकी नाही. 1 ते 20 मधील आपल्याला मूळ संख्या काढायची. 1 ते 20 मधील पहिली संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 17, 11, 13 17, 19 यांची बेरीज करायची आता. बरोबर. 13 आणि 17 30 होतात. 19 आणि 11 30 होतात. 7 आणि 3 10 होतात. 5 आणि 2 7. बेरीज कशा पद्धतीने करा, फक्त उत्तर तुमचं योग्य पाहिजे. 30 आणि 30 60 आणि 10 70 आणि 7 77. 77 भागीला संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या आहे. 77 भागीला 8 8 9 72. बरोबर. त्यानंतर राहिले किती? 5. 8 6 48 राहिले 2. 8 2 16. 9.62 उत्तर आलेलं आहे. ऑप्शनमध्ये 9.75 बी ऑप्शन आहे. प्रश्न चुकलेला आहे का बघा. या ठिकाणी बेरीज 60 77 8 9 72. 8 6 48 8 2 16. ऑप्शन प्रश्न बरोबर आहे. उत्तरही बरोबर आहे. तर
ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असेल, यापैकी नाही. पुढे प्रश्न दिलेला आपल्याला, सचिनला 4 विषयात सरासरी 90 मार्क मिळाले, अजून 2 विषयाचा रिझल्ट आल्यावर सरासरी 5 मार्कांनी घसरली म्हणजे कमी झाली, तर शेवटच्या 2 विषयात त्याला सरासरी किती मार्क मिळाले? ऑप्शन दिले 75, 70, 85, यापैकी नाही. 4 विषयात त्याला किती 90 मार्क मिळालेले सरासरी, 9 चोक 36. त्यानंतर 2 विषयांचा रिझल्ट आल्यावर या ठिकाणी टोटल किती विषय झालेले? 6 विषयांचं म्हणजे 2 विषयांचा रिझल्ट आल्यावर 6 विषयांची सरासरी किती होते? 5 मार्कांनी कमी होते. अगोदर 90 होते, आता 5 मार्कांनी कमी झालेली म्हणजे 85 येईल. 6 पंचे 30, सॉरी 9 चोक 36 आणि हा शून्य जसा तसा. 6 पंचे 30 शून्य, 3 हातच्याला 8 48 आणि 3 किती होतात? 51. 510 मधून 360 वजा करा. 510 मधून 360 वजा करा. 0 0 11 मधून 5 गेले राहिले 5, 5 मधून 4 गेले राहिला 1. 150 आलेले आहे. पण 150 काय 2 विषयामध्ये मिळालेले गुण आहे. आपल्याला सरासरी विचारलेली, जर एकूण गुण विचारलेले असते तर 150 उत्तर असतं, पण सरासरी विचारला आहे म्हणजे आपल्याला 150 भागीला 2 घ्यावे लागतील. 75 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. 75 2 150 होतात. बरोबर. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, आपले फक्त आता 2 ते 3 प्रश्न बाकी आहेत. त्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंतसुद्धा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा. आणि मित्रांनो 2023मध्ये पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले गेले ते आपण प्रत्येक चॅप्टर वाईज घेतो. या उपक्रमाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा प्रश्न आहे, गोपाळला गणित, मराठी, इंग्रजी व इतिहास या 4 विषयात सरासरी 70 गुण मिळाले. जर विज्ञानात मिळालेल्या गुणांमुळे 5 विषयातील सरासरी 5ने कमी झाली तर गोपाळला विज्ञानात किती गुण मिळाले? ऑप्शन दिले 40, 45, 50 आणि 55. 4 विषयात त्याला किती गुण मिळालेले? 4 विषयात त्याला 70 गुण मिळालेले सरासरी. बरोबर. 4 विषयात 70 सरासरी 7 चोक 28, 280 त्याला एकूण गुण मिळालेले. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, जर विज्ञानाचे गुण मिळवल्यामुळे 5 विषयातील त्याची गुणांची सरासरी 5ने काय होते? कमी होते. 5ने काय होते? कमी होते. याला आपण ट्रिकनुसार सुद्धा सोडू शकतो. गुणीला 65 वजा करावं लागेल, पण आपण ट्रिकने सोडू. सरासरी किती दिलेली आपल्याला अगोदर? 70. क्लिअर झाला. त्यानंतर आता 4 विषयांची सरासरी 70 दिलेली. विज्ञानाचे गुण मिळवल्यानंतर सरासरी कितीने कमी होते? 5ने कमी होते. कितीने कमी होते? 5ने. आता विषय किती झालेले आहे? अगोदर 4 विषय होते, आता 5 विषय झालेले. गुणीला 5, 5 5 25 येतील. 25 यामधून वजा करावं लागतील. वजा का केले? सरासरी कमी झाली होती म्हणून. सरासरी वाढ जर झाली असेल तर आपण काय केलं असतं? प्लस केलं असतं. यामधून 25 वजा करा. 10 मधून 5 गेले राहिले 5, हातच्या वापर द्या. 7 मधून 3 गेले राहिले 4. 45 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. कॅल्क्युलेशन वजा करून सुद्धा 45 उत्तर आलं असतं, फक्त वेळ जास्त लागला असता. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. बरोबर. पुढील प्रश्न विचारलेला आहे, 84, 66, 99, 92, 68 व 35 या संख्यांची सरासरी किती? ऑप्शन दिलेले 73, 94, 84 आणि 74. या ठिकाणी आपल्याला सर्व संख्यांची बेरीज करायची. भागीला सर्व संख्या म्हणजे सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक. काय दिलेल्या संख्या? 84, 66, त्यानंतर 99, 92, 68 आणि 35. संख्या किती? 1 2 3 4 5 6. 6 दिलेले आहे. बरोबर. सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक. बेरीज करा. 8 आणि 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15 आणि 9 24, 24 आणि 6 30, 30 आणि 4 34, 4 हाताला आले 3. बरोबर. 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 9 21, 21 आणि 9 30, 30 आणि 6 36, 36 आणि 8 किती होतात? 44. क्लिअर झालं. भाग द्या. 6 7 42. बरोबर. राहिले किती? 2. 6 चोक 24. 74 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे, तर त्या वर्गात किती मुले असतील? ऑप्शन दिले 45, 55, 43, 60. या ठिकाणी आपल्याला सर्वांची बेरीज देऊन ठेवलेली 2795 आणि सरासरी किती दिलेली? 65. बरोबर. एकूण मुलं आपल्याला मिळून जातील. या ठिकाणी आता जर आपण
सर्व घटकांची बेरीज भागिला सर्व घटक म्हणजे मुलं किती आहेत, XYZ मुलं मिळाले घेतले असते आपण या ठिकाणी, तर सरासरी किती आली असती, 65 आली असती. फॉर्म्युला क्लिअर होत आहे. सर्व घटकांची बेरीज भागिला सर्व घटक किती आहे, X आहे, जे ही मुलं वगैरे निघतील. सरासरी किती, 65 या ठिकाणी घ्या, जे X मुलं मानलेले ते आपल्याला मिळून जातील. क्लिअर झालं. भाग द्या. या ठिकाणी 5ने भाग देऊ आपण अगोदर. 5 1 5 राहिले 1, 5 3 15, 5 5 25 राहिले 2, 5 5 25 राहिले 4, 5 9 45, 559 भागिला 13, 13ने भाग द्या बरं. 13 चौक 52 राहिले 3, 13ने भाग द्या. 13 चौक 52 राहिले 3, 13 39, 43 त्या ठिकाणी मुलं असतील. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. जर तुम्ही 43 गुणिले 65 केले तर 2795 तुमचं योग्य उत्तर येईल. क्लिअर झाला. म्हणजे 43 मुलांना सरासरी 65 गुण मिळालेले बरोबर. तेव्हा जाऊन त्यांची गुणांची बेरीज किती होते, 2795. आता पुढे आपल्याला 2 प्रश्न दिलेले त्यापैकी पहिला प्रश्न सोपा आहे आणि दुसरा प्रश्न थोडा हार्ड आहे, पण तुम्ही त्याला सोडवू शकतात एवढी मला गॅरंटी आहे. पहिला प्रश्न आहे, अमरला 5 विषयात 85 90 78 64 63 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी एकूण किती गुण मिळाले. ऑप्शन दिले 78 74 76 आणि 78 64 76 आणि 74. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुढील प्रश्न, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वर्गात किती मुले आहेत. मुली विचारलेले. ऑप्शन दिले 15 16 30 आणि 60. हा प्रश्न थोडा हार्ड आहे, पण याचं उत्तर तुम्ही नक्की काढू शकतात जर तुम्ही प्रयत्न केले तर. मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.